मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेदार ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज उशिरा ब्लॉगला सुरुवात करतोय. कारण काय माहिती आहे का, पाऊस होता, परवापासून पाऊस आहे, तो थांबतच नव्हता. आज थोडासा थांबला आहे. आणि नेमकं ना आमच्याकडे कॅनलचं पाणी ना आमच्या सगळे इथे सोडल्यामुळे ना सगळे प्रॉब्लेम झाला, इश्यू झाला. मग त्याचा त्या पाण्याचं आमच्या सगळे जागेत साचत होतं. अक्षरशः आमच्या फाउंडेशनमधनं पाणी शिरलं ते. मग ते पाण्याचा प्रवाह वळवला, नेमका घराच्या मागे होता तो. आता बघा इथे केला आहे, बोरिंगच्या इथे केला आहे. पण ते पाणीसुद्धा जागेत थांबवून उपयोगाचं नाही, म्हणून मग त्याला आता अशी वाट केली. सकाळपासून ते आताच होतो. मग ते करता करता आता थोडासा व्हिडिओ करायला वेळ भेटला. तर चला या मंडळी आता जरा दरवाजात प्लास्टिक टाकूया, कारण गवत वाढतं ना. मग तसं मी प्लास्टिक टाकायचं ठरवलं यावर्षी. रात्री पण आपल्याला चन्नीचे मासे भेटले होते आणि आत्ता पण आमच्या बडबे बाबांनी आणून दिले तिकडे मासे, मस्त की चंदेरी कलरचे. वा वा, एक नंबर. गेल्या वर्षी पण गेल्या वर्षी भेटले होते. मस्त मासे असतात हे, एकदम खायला. चला आपल्या याला भाग्य चांगलं आहे, भरपूर. हे पण जवळजवळ किलोच्या आसपास आहेत ना. चला हे का मंडळी, कालपासून आम्ही आमरस पिऊन मस्त मजा आली. गार आमरस, माझा घरातला माझा आहे ना. दक्षिणे आणला इकडे फ्रेश. काल तर एवढा बनवला होता बघा, आम्ही रिकामा केला. दाखवतो तुम्हाला भांडं. एवढा बनवला होता, पण आता बघा एवढाच उरलाय. बघू, चला या पियाला. मंडळी जेवायला इकडे मस्तपैकी इथे आपले चटणीचे मासे केलेले आहेत. आणि ही कसली आपली बियांची, फणसाच्या बिया असतात ना, त्या सुकवून मस्तपैकी कर्दी टाकून त्याची भाजी केलेली आहे. मस्तपैकी रश्शेदार. जेवायला या मंडळी, पटापट. बघा सगळा असा रस्ता बनवायला लागला इथे. पाण्यामुळे सगळं कॅनलचं पाणी सोडलं आणि त्याच्यामुळे हा सगळा इश्यू झाला आहे सगळा. पाणी किती येते, म्हणजे जागेतनं पण पाणी येते सगळं. मंडळी काल धोक्याची पातळी सांगितली होती या नदीला. ही नदी तर तुम्हाला माहितीच असेल, खेडची सुप्रसिद्ध जगबुडी नदी. आणि पाणी भयंकर आलं आहे, आलं भयंकर. तो तुम्हाला तिकडे ब्रिज दिसतोय. अक्षरशः पहिला आपल्याकडे एक व्हिडिओ बघा, पहिला जुना खूप व्हिडिओ आहे. त्या ब्रिजला वरतून पाणी लागलं होतं, ब्रिजला पाणी लागलं होतं. भोसत्याला आणि खेडला जोडणारा तो पूल आहे, रेल्वे स्टेशनला जातो तिकडनं. ते पलीकडे भोसते. आम्ही तिकडे जायचं, पण तुम्हाला याच्या अगोदरच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आहे ते, तुम्हाला तिकडे गेलेलो आपण दाखवलेलं आहे. भोसत्यामध्ये गेलेलं आपण. तिकडे सगळे इडली विकायचं तिकडे वरती, त्या बिल्डिंगी दिसत आहेत ना सगळ्या, तिकडे इडली विकायचं वरती. तिकडे वरती भोसते घाट आहे, मुंबई गोवा हायवे. आणि इकडे छोटी हां, इकडे मच्छी पकडायला बसले सगळेजण. पण पाणी बघा केवढं पाणी आलं आहे, भरपूर. ॲक्च्युली ह्या नदीला आता पण वरती इकडे बाजारपेठ आहे ना, त्या बाजारपेठेत भरतं पाणी. काल पण धोक्याच्या पातळीचा इशारा दिला होता. त्यावेळेला असं बघा सगळेजण मच्छीमारीचा आनंद लुटत आहेत. गळ टाकून मच्छी जमवायचा एक आनंद, एक हाऊस म्हणून येतात लोक इकडे. आणि आता कसं गढूळ पाणी आलंय ना. हे पाणी बघा तिकडे जातं. इकडे जेवायला आज आपल्याकडे जेवणात काय आहे? बुर्जी, ढोकळा, मासे आहेत दुपारचे, डाळ आहे, भात आहे. तर चला या मंडळी जेवायला, जेवूया छान. हे मंडळी, आपल्याला लहानपणापासून इच्छा असायची की आपल्या खिडकीतनं, अंगणातनं चंद्र दिसावा. हे बघा आज आमच्या अक्षरशः घराच्या खिडकीतनं चंद्र दिसतोय. किती बरं वाटतं ना, खूप छान वाटतं. हे बघा चंद्र किती छान दिसतोय ना, एकदम मस्त भारी वाटते. पौर्णिमा आहे, झाली काल, मस्त वाटते. आता झालं आपलं जेवण खावण. आणि आज दिवसभर खरंच खूप बिझी होतो आपण सगळं. शेतीचं असं काही काम नाही केलं, पण जो जागेत पाणी येत होतं ना
त्याचाच निचरा करण्यामागे सगळा दिवस गेला. पण झालं सर, ते शेवटी ते पाणी थांबलं. आणि आता बघू उद्या काय थोडं काम करता येईल तर करायचं आहे. आणि आता मंडळी झोपतो, खरंच झोप आली डोळ्यावर. तर चला बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, शुभरात्री.